पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहताय करण मडवी मागच्या सामन्याचा हिरो, त्याला मात्र नक्कीच सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिक साठी। मयूर स्मृती गावदेवी गावठाणकडून डब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय। पहिलाच बॉल आडव्या पडणे, खूप मोठा गॅप, बॉल चालला एक सीमा रेषा पार, मिळतील 4, येतो हा चौकार। पहिल्याच बॉल वरती स्वागत केलाय मागच्या सामन्याचा हिरो करण मडवीचं। पाठी जे घडलं ते मला माहिती नाही, परंतु या सामन्यामध्ये माझं मी 100% योगदान देईन हे मैदानाच्या आतमध्ये सिद्धेशने मात्र नक्कीच दाखवलं। 4 धावा मात्र नक्कीच मिळाल्या। चला तिसऱ्या पंचाने विनंती करतो, इट्स अ फेअर डिलिव्हरी। तिसऱ्या पंचाचा मात्र नक्कीच ईश्वराला 4 धाव फक्त ना फक्त अकाउंट मध्ये ऍड होतील। पहिल्याच बॉल वरती 4 धावांना श्री गणेश केला टीम SB11 नेहरू संघाला। सिद्धेश कडू, सिद्धेशला आपण पाहताय पहिल्याच बॉल वरती मात्र सिद्धेशने मात्र नक्कीच पहिल्याच बॉल वरती 4 ठोकल्यात। सेकंड बॉल कव्हरच्या वरतून वाह काय फटका सजवलाय, फिल्डर मात्र नक्की धावताय, चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। पहिल्या बॉल वरती 4 त्यानंतर 2 धावा लागल्या धावपटला वरती जवळ 6 बिनबाद 6। दमदार सुरुवात करताना पाहायला मिळतोय टीम आपण पाहिलाय SB11 नेहरू संघ। करण मडवी मागच्या सामन्यामध्ये अफलातून दर्जाची गोलंदाजी असो किंवा फलंदाजीमध्ये 100% योगदान दिलं होतं, तोच मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय। जवळजवळ 2 चेंडू फेकलेत, त्याला सुद्धा करतर हॅट्रिक साठी मात्र नक्कीच 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय। मरुस्मृती गावदेवी गावठाण संघाकडून उंच गेलाय, झेलची संधी आहे, पकडला जातो झेल मैदानाच्या आतमध्ये। सेलिब्रेशन करण मडवी आणि टीम चिरले संघाचा पाहायला मिळतोय। बिग विकेट गॉन हा आवाज सुद्धा आलाय। सिद्धेश कडू चौका ठोकणारा फलंदाज, ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहतोय आपण, अक्षरशः बॉल ला खाली आपडला। जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करण मडवी टीम चिरलेचं मात्र नक्कीच पाहायला मिळतोय। कमबॅक करून देताना आपल्या टीमला करण मडवी। तीन बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला का, धावा लागला धावपटला वरती 4 आणि एक विकेट, बिग विकेट, गोल्डन विकेट म्हटलं तरी अवघड नाहीये, कारण सिद्धेश कडू मात्र नक्कीच बाद झालाय। 3 बॉल अद्याप बाकी असतील, नवीन बॅट्समन मैदानातून दाखल झालाय नेहरू संघाकडून आपण पाहताय इनेट नंबर 3 रोहन महापणकर। 3 बॉल वरती 3 मात्र नक्कीच विकेट घेतलं तर मयूर स्मृती गावदेवी गावठाणकडून जवळजवळ 1000 रुपयाचं पारितोषिक। शुभम पाटील आणि करण मडवीसाठी एक तर मात्र नक्कीच विकेट पटकावली, ब्लॉक चेंडू खोदून काढलाय, ऑन साइडला फिल्डर आहे, प्रचंड वेगाने येतोय, चेंडू उचलून फेकेल फक्त ना फक्त सिंगल धाव, एक होईल धाव ऍड आणि एका धावेनं मात्र नक्कीच टीम पोहोचल्या 7 आकडेवरती 1/7। चला सूरज यायचा, डीजे सूरज, सँडी मॅडी प्रसिद्ध तर आपण पाहताय डीजे ऑपरेटर। ओ वा स्ट्रोक फुलातून ताकदीचा वापर पाहायला मिळाला, कव्हरच्या वरतून फेकून दिलाय, इट्स अ 4 रन्स। काय मैदानाच्या आतमध्ये आल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय सलामीवीर अर्पितला आपण नक्कीच पाहताय। अर्पित मात्र पहिल्याच बॉल वरती मात्र नक्कीच 4 धावा पटकावल्यात, स्वतःचा अकाउंट करता 4 धावांना नक्कीच ओपन केलाय। 4 धावा मात्र नक्कीच पाहताय या बॉल वरती 11 लागलेत, एक विकेट अद्याप एक बॉलचा मात्र नक्कीच खेळ शिल्लक बाकी असेल। करण मडवीला पाहताय समोर चौका ठोकणार अर्पित, हो मोठी विकेट होईल का अजून एक, इथं मात्र नक्कीच मैदानाच्या मध्ये घडलंय काय, टक्कर झाली तरी सुद्धा मात्र नक्कीच ही झेल सोडली नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा जल्लोष। जबरदस्त कामगिरी, जेव्हा जेव्हा चौका ठोकलाय तेव्हा मात्र नक्कीच तंबूच्या आशेला पाठवण्याचं काम करण मडवीने मात्र नक्कीच केलाय। फुलातून दर्जाची गोलंदाजी, अक्षरशः दोन्ही मात्र नक्कीच एकामेकावरती आदळले परंतु झेल सोडला नाहीये। दमदार कामगिरी,
एका षटकाचा 5 विकेट संपलाय का धावा लागत धावपटलावरती 11 धावा 2 विकेट. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 11 धावा आणि 2 विकेट. सलामी वीर मात्र नक्की तंबूच्या आशेला विसावा घेताना पाहायला मिळतात. पहिला अर्पित सिद्धेशला पाहतोय आपण. ज्यांनी ज्यांनी चौकात टोकला तो मात्र नक्की तंबूच्या आशेला जाताना पाहायला मिळाला. हे कळतर चिरले आणि करण मडवीचं मात्र नक्कीच कमबॅक होतं. मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक साठी तर मयूर स्मृती गावदेवी गावठाणकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय. आमचे विपुलजी सर एक दमदार आवाज मात्र नक्कीच उरण परिस्थितीला बिलॉंग करणारे त्यांचं तर करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. हालेश्वर क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. एक षटक मात्र नक्कीच संपलाय का धावा लागत पटलावरती जवळजवळ 11 2 विकेट. बॉल ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहत आहे. सेकंड ओव्हर आपण पाहत आहे. बॉल ट्रॅक वरती शुभम पाटील चांगला मात्र नक्कीच झेल अटेंड केला होता. तिथं संस्कार मात्र नक्कीच फिल्डर तैनात होता. त्याने मात्र नक्कीच टिपला झेल. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अर्पितचा मात्र नक्कीच संपवला खेळ. परंतु त्यानंतर शुभम पाटील बॉल ट्रॅक वरती पाहत आहे. अजून एक तेज तारार वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तर समोर रोहन सुद्धा मात्र नक्कीच कमी नाहीये. स्पीडअप करा थोडंफार दोन्ही संघ. राईट मोड द विकेट. पहिलाच बॉल रोहन. पहिलाच बॉल प्रचंड वेग अक्षरशः वेगाला मात्र नक्कीच वेगानं बीट केलं शुभम पाटील. बिग अपील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. चला स्पीडअप करा. पंचांमध्ये दबाव मात्र नक्कीच टाकायचा नाही. प्रत्येक मात्र नक्कीच 1-1 मिनिटं इतर काउंट केलं जातोय आयोजकांच्या मतीनं. चला विनंती करतो फक्त ना फक्त 20 मिनिटं मात्र नक्की तुम्हाला या 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकणं गरजेचं आहे. अन्यथा एक फिल्डर तुम्हाला नक्कीच शेवटच्या अंतिम षटकामध्ये 30 सर्कलमध्ये नक्कीच उभा करावा लागेल. पहिलाच बॉल अक्षरशः बीट केलाय. प्रत्येक बॉल साठी मात्र नक्कीच तुम्हाला राईट मोड द विकेट. शुभम पाटीलला पाहत आहे. अजून एक वेगवान त्या दिशेनं कॉपी बुक स्टाईल मध्ये ज्या प्रकार चेंडू फेकावा त्या दिशेनं मात्र नक्कीच अक्षरशः वेगानं बीट करतोय. बॉलिंग मार्क मध्ये शुभम पाटील चिरलाय. संघाची स्पीड गन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि प्रचंड वेगानं मात्र नक्कीच या आज व्हालच्या मात्र नक्कीच मैदानावरती सुसाट वेगानं नक्कीच धावताना पाहायला मिळते. लगातार 2 बॉल डॉट शुभम पाटील अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतोय. राईट मोड द विकेटने पुन्हा एकदा मारा करेल. पुढे सरसाव डान्सिंग अटॅक. गंगावचा खरं तर फिल्डर मात्र नक्कीच येतोय. चेंडू उचलल फेकेल. सिंगल धाव झाली ऍड या बॉल वरती. दुसरीचा प्रयत्न आहे शेवटच्या क्षणी मात्र नक्कीच नकार दिलाय. 1 धाव ऍड होईल आणि धावा लागत पटलावरती एका धावेनं 12 धावा 2 विकेट. सुरुवात दमदार झाली होती. जवळजवळ पहिल्याच बॉल वरती मात्र नक्की 4 धावेनं अकाउंट ओपन केलं होतं. त्यानंतर फलंदाज सिद्धेश बाद झाला. त्यानंतर अर्पित सुद्धा बाद झाला आणि या अवस्था मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहते आपण. 3 बॉल अद्याप बाकी आहेत. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मात्र नक्कीच नेहरू संघ कमबॅक करू शकेल. पण तो फटका खेचेल कोण? राहुल की रोहन? चांगला फटका ताकदीचा समोर दिशेनं. जबरदस्त कामगिरी स्वतःच्या फौज रुपये नक्कीच चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. शुभम पाटीलला आपण नक्कीच पाहताय. ज्या वेगानं तर बॉल मध्ये नक्कीच बॅटवरती आदळला त्याच वेगानं त्या स्पीडने करत समोर दिशेमध्ये नक्कीच फेकला होता. पण शुभम पाटीलचं कमालीचं हे आपण पाहताय फिल्डिंग एफर्ट्स 100% योगदान देताना आपल्या टीम साठी. जवळजवळ 4 चेंडू फेकले गेलेत. धावा खर्च केलेत 1. 3 बॉल डॉट. अजून एक वेगवान 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 काय गोलंदाजी करतोय. फक्त ना फक्त राहुल बघण्याचं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये.
चेंडू पडला त्यानंतर खालच्या खाली राहिला. हे जवळ होतं टीम चिरले आणि शुभम पाटीलला आणि मैदानाच्या आतमध्ये तेच घडताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल सेकंड ओव्हर मध्ये नक्कीच पाहताय आपण शुभम पाटील तर समोर राहुलला आपण पाहताय. शेवटचा अंतिम बॉल टाळ्यांचा मात्र नक्कीच गजर होतोय प्रत्येक बॉल साठी. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये नेरुल विरुद्ध चिरलेला पाहताय. बॅटची कडा विकेटची संधी अक्षरशः डाय लागवत चित्याच्या चपरानं मात्र नक्कीच चेंडूवर झडप घालून अजून एक विकेटचा पतंग मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर. राहुल बॅक टू द गाउट. ऍक्शन रिपोर्ट मध्ये नक्कीच पाहताय आपण जबरदस्त कामगिरी अष्टांच्या पाठीमागं सेकंड. चला विनंती करतो त्यासाठी मात्र नक्कीच पंचांकडे एकदा अपील केली. ओव्हर स्टेप चला पंच चला पंच निर्णय कळवायचा आम्हाला. ओव्हर स्टेप इट्स अ फेअर डिलिव्हरी. विकेटचा पतन फलंदाज बाद होईल मैदानाच्या बाहेर नक्कीच आपण पाहताय. राहुल मात्र बॅक टू द गाउट. अजून एक धक्का बसला टीम नेरुल संघाला. जवळ 3 गडी गाडत मात्र नक्कीच झालेत. 2 षटकामध्ये जवळजवळ 12 चेंडूचा वाज विकेट संपला. काय धावा लागा धावपटला वरती 12 आणि 3 विकेट. चला स्पीडअप करा थोडंफार. जवळ 2 षटक मात्र नक्कीच 11 मिनिटात फेकले गेलेत. अद्याप तर 2 षटक तुम्हाला 9 मिनिटाच्या आत फेकायचे आहेत. अन्यथा एक फिल्डर 30 सर्कल मध्ये नक्कीच घेतलं जाईल असा आयोजकांचा निर्णय आलाय. आणि एकदा वॉर्निंग नाही आहे डायरेक्ट मात्र नक्कीच 30 सर्कल मध्ये फिल्डर घ्यायला मात्र नक्कीच भाग पडतील. शिस्तबद्ध खरतरी स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृतिचषक कुबेर ट्रॉफी हे दमदार आयोजन आपण नक्कीच पाहताय. हे स्पर्धेचे दमदार आयोजक संजय शेठ ठाकूर आणि संपूर्ण टीमने मात्र नक्कीच खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेक सारे मात्र नक्कीच मेहनत घेतली. शॉर्ट बॉल पूल केलाय. फिल्डर आहे तायनात तिथं. चांगली फिल्डिंग चांगला बॅकअप मात्र नक्कीच पाहायला मिळाला. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. धावा जोडला की त्या बॉल वरती फक्त ना फक्त एखाद्या संघ जाऊन पोहोचणार नेरुल टीम 13 वरती 3. सुरुवात चांगली होती परंतु त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये अक्षरशः आपण पाहायचं शुभम पाटीलने जवळ पूर्णपणे जपून ठेवण्याचं काम टीम नेरुल संघाला केलं. 13 लागल्यात. अद्याप काही चेंडूचा मात्र नक्कीच केलं बाकी असेल. बॉल ट्रॅक वरती कुणालला आपण पाहत आहे. कुणाल मडवी करण मडवी झाला. शुभम पाटील झाला. आता कुणाल मडवीची मात्र नक्कीच ही बारी सबकी बारी मैदानाच्या आतमध्ये. पण तो खेळ मात्र नक्कीच चांगला करेल का हे सुद्धा बघणं गरजेचं असेल. चांगला प्रचंड वेग हा सुद्धा मात्र नक्की अक्षरशः वेगानं पुन्हा एकदा बीट केलाय. मी पहिलेच म्हटलं होतं शुभम पाटील झाला. आता कुणाल मडवीची मात्र नक्कीच बारी. अजून एक डॉट चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. स्टंटच्या पाठीमागं पहा आपण करण मडवीला पाहता. मागच्या सामन्याचा हिरो. पहिल्या षटकामध्ये जवळ 2 विकेट मात्र नक्कीच पटकावलेला खेळाडू मैदानाच्या आतून नक्कीच पाहायला मिळतो स्टंटच्या पाठीमागं. तर समोर गोंधीची मार्क होती कुणाल मडवीला पाहताय पण. अजून एक वेगवान वाह फास्ट अँड फ्युरियस कुणाल मडवीची ही गोलंदाजी फुलातून दर्जाची मात्र नक्कीच अक्षरशः वेगानं बीट करतोय. प्रत्येक बॉल तेच तर्रार फेकतोय. वेगानं मात्र नक्कीच बीट करताना विश्वास मात्र नक्कीच या फलंदाजाला विश्वास घरत आज मात्र नक्कीच विश्वास दाखवून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पण तो नेहरू संघ सांगत असेल एका दुसरा मोठा फटका येईल का मैदानाच्या आतमध्ये बघणं गरजेचं असेल. रोहन नॉन स्ट्राईकला मात्र नक्कीच वाट पाहतोय. स्ट्राईक एंडला येईन कधी. आडव्या पाडणे खेळून तर काढलाय. खूप मोठा गॅप आहे. प्रचंड वेगानं फिल्डर येतोय आणि फिल्डिंग सुद्धा तेवढे चांगली मध्ये नक्कीच पाहायला मिळते. 2 धावा झाल्या ऍड या बॉल वरती.
एक एक धावेसाठी करता संघर्ष मैदान शॉट पण नक्कीच पाहायला मिळतोय. टीम चिरले आणि नेरुल बिग फाईट नक्कीच पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल वरती करता सेलिब्रेशन केला जातो विकेट गेल्यानंतर. ही तर मात्र नक्कीच शेवटचे अंतिम 2 बॉल. कुणाला पाहत आहे विश्वास स्ट्राईक एन वरती 15 लागल्या 3 विकेट. उलटा घ्यायचा प्रयत्न होता थोडा झाला फंबल. ॲस्टनच्या पाठीमागे डायरेक्ट हिट होईल का नाही. सिंगल धाव मात्र नक्कीच मिळेल. ज्या वेगानं खरं तर हिट केला होता परंतु ॲस्टनला आदलला नाही. त्यानंतर चांगला बॅकअप स्वतः गोलंदाज आपण पाहत आहे कुणाल मडवीचा पाहायला मिळालं. चांगला षटक अद्यापर्यंत मात्र नक्कीच हाताळताना पाहायला मिळतोय. कुणाल मडवी जवळजवळ 5 बॉल फेकले 4 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक सिंगल एक डबल आणि पुन्हा एकदा मात्र नक्कीच सिंगल पाहायला मिळाली आणि 2 चेंडू डॉट विश्वासला मात्र नक्कीच त्याने फेकले होते. शेवटचा अंतिम बॉल आणि ती बॉल पूल केलाय समोर दिशा फटका सजवला करो. फिल्डर आहे तायनात सिंगलच फक्त मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. आणि ती बॉल वरती मात्र नक्कीच सिंगल झाली प्राप्त आणि 3 षटकाचा बाद विकेट संपला काय. धावा लागला पटलावरती. टीम SB11 नेहरू संघ 17 धावा 3 विकेट. तीन षटक आणि जवळजवळ 17 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. आपण पाहताय स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ट्रॉफी 2025 चे भव्यतेव आयोजन. मी पहिलेच म्हटलं होतं जवळजवळ 2018-19 पासून आम्ही स्पर्धा पाहताय. तेव्हा ही स्पर्धा डे मध्ये नक्कीच व्हायची आणि जेव्हा जेव्हा गावदेवी खेळ संघ या स्पर्धेमध्ये उतरला तेव्हा तेव्हा एक प्रेक्षक म्हणून अनेक वेळा या स्पर्धेला मात्र नक्कीच आमची हजेरी लागली. परंतु आज एक समालोचक म्हणून या स्पर्धेमध्ये नक्कीच आम्हाला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक संजय शेठ ठाकूर त्याचबरोबर आमचे परमित्र ओमकारजी म्हात्रे आणि सुशीलजी ठाकूर यांचं मात्र नक्कीच मी आणि सर्व आयोजन कमिटीचं हृदयाच्या अंतःकरणातून मात्र नक्कीच मी आभार व्यक्त करतोय. खूप मोठी स्पर्धा परंतु आज मात्र नक्कीच खूप सारा प्रेम आज या सर्व आयोजकांनी मात्र नक्कीच दिलं. त्याचं मात्र नक्कीच मी आभारी नक्कीच राहीन. बोलूया मैदानाकडे. आपण पाहताय 3 षटक मात्र नक्कीच संपले गेलेत. आता मात्र नक्कीच तुम्हाला हात खोला लागतील कारण उर्वरित 12 चेंडूचा अद्याप देखील बाकी आहे. तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय ज्याने सेकंड ओव्हर फेकला होता जवळजवळ धावा खर्च केल्या होत्या. एक तो शुभम पाटील. पाटीलचा पलटवार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. त्या दिशेने त्याच मात्र नक्कीच वेगाने चेंडू हाताळताना प्रत्येक बॉल फास्ट अँड फ्युरियस. अक्षरशः जर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला तर ऑफस्टॉमच्या जवळून मात्र नक्कीच चेंडू ट्रॅव्हल पाठीमागे झाला आणि जो काम खरं करायचा होता एस्टनच्या पाठीमागं तो मात्र नक्कीच चोख कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आता रोहनला खरं हात खोळायला लागतील. रोहन असतो विश्वास असतो टीम नेहरूला मात्र नक्कीच हात खोळायला लागतील कारण जवळजवळ 11 बॉल मात्र नक्की तुमच्या वाट्यावर राहिलेत. या 11 बॉल मध्ये तुम्हाला काय करायचंय ते करायला लागेल. ही ट्रॉफी उचलायची तर मात्र नक्की तुम्हाला चांगलं काम करावं लागेल. आणि पुन्हा एकदा ती दिशा 30 लाईन लेन असून एक डॉट चेंडू. जबरदस्त कामगिरी मैदान शोधमध्ये शुभम पाटील पुन्हा एकदा तेच करताना जे केलं होतं सेकंड ओव्हर मध्ये येऊन नक्कीच जवळजवळ धावा खर्च होते 1 आणि विकेट मात्र नक्कीच पटकावल्या होत्या. एकच मात्र नक्कीच पटकावली होती. 6 बॉल फेकले होते 1 मात्र नक्कीच विकेट पटकावली 1 धाव खर्च केली. त्यानंतर चौथा षटक पुन्हा एकदा मात्र नक्कीच फेकण्यासाठी आला शुभम पाटीलच नक्कीच पाहायला मिळतोय. चॉप केल्या बॉलला फिल्डर आहे डायरेक्ट हिट होईल का नाही. या सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली. स्लिपला नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिंगल्स मिळेल 18 लागला स्कोर कार्ड वरती. अभि नाही तो कभी नाही हे मात्र नक्कीच सिच्युएशन आपण मैदानात नक्कीच पाहताय. 3 बॉल अद्यापही बाकी असतील. जवळजवळ 9 चेंडूचा पहिला पूर्वार्ध अद्यापही बाकी असेल. स्ट्राईक एन वरती विश्वासला पाहताय ज्याने मात्र नक्कीच 4 चेंडू फेस केलेत. 3 धावा मात्र नक्कीच आपल्या टीमसाठी पटकावत परंतु अद्यापही काम अपूर्ण राहिलं आहे असं म्हटलं तरी अवघडना नाहीये कारण धावा मात्र नक्की तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 मात्र नक्कीच कुटायला लागतील या मैदानावरती तरच मात्र नक्कीच हा टार्गेट चांगला मानण्यात होता. परंतु इथं फटका सजवलाय खरा परंतु तिथसाठी फटक्यासाठी मात्र नक्कीच फिल्डर आहे त्यांना दुसरी धावकेचा प्रयत्न धोक्याची घंटा वाजली गेली. अजून एक विकेटचा पतन. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता धोक्याची घंटा वाजली आणि फलंदाज रोहन मात्र नक्कीच परतीचा प्रवास करतोय. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल. रोहन बॅक टू द आउट. रोहन मात्र नक्कीच तंबूच्या आश्रय जाताना पाहायला मिळतोय. 2 धावाच्या करता आपण पाहिलं असेल 2 धावा घेण्याच्या नादात मात्र नक्कीच ही विकेटची संधी उपलब्ध झाली आणि त्यानंतर
हे विकेटचा नक्कीच पतंग आपण पाहिला. शुभम पाटील जवळ 4 बॉल फेकलेत, धावा खर्च केला, त्यामध्ये 2 आणि पहिल्या षटकामध्ये 1 विकेट. काय गोलंदाजी मैदाशी होता नक्कीच करतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च होता करण बडवीने जवळ 11. त्यानंतर असं वाटलं होतं टार्गेट मात्र नक्कीच मोठं व्हायला, परंतु त्यानंतर डायरेक्ट हिट मात्र नक्कीच करायचा प्रयत्न होता. बॉल करता एस्टर्नवरती आदलला सिंगल धाव झाली ऍड या बॉलवरती. जवळ धावा लागत धावपटलावरती 20-4 षटक. एक बॉल मात्र नक्कीच बाकी आहे. 7 बॉलचा मात्र नक्कीच खेळ शिल्लक अद्याप बाकी असेल. 20 लागला स्कोर कार्ड वरती. समोर कुशलला पाहत आहे. कुशलला दमदार कामगिरी करावी लागेल या 7 बॉलवरती. या 7 बॉलवरती 2 किंवा 3 हिट आले तर टीम नेहरू संघ मात्र नक्कीच सेकंड इनिंग मध्ये फाईट करताना पाहायला मिळेल. अजून एक वेगवान चेंडू, परंतु पंचांचा इशारा येणं बाकी असेल. डॉट चेंडू फेकलाय. येस, पंचांचा इशारा आलाय. डॉट चेंडू अजून एक मात्र नक्कीच चांगला षटक हाताळताना पाहायला मिळाला. शुभम पाटील 2 षटक फेकले, 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट चिरले. टीम ही गोलंदाजी आवडे टाला होऊन जाऊ द्या शुभम पाटील साठी. टाळ्या शिट्ट्या मात्र नक्कीच वाजताय. चौफेर का वाजू नये गोलंदाजीसाठी. शुभम पाटीलने मात्र अक्षरशः जखडून ठेवला. 12 बॉल मध्ये जवळ 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट. बिग विकेट मात्र नक्कीच पटकावली होती. त्यानंतर मात्र नक्कीच पूर्णपणे बॅकफूटला ढकलून दिलं होतं. टीम आपण पाय असेल SB11 नेहरू संघाला. पण तो अंतिम षटक आहे. अंतिम षटक मला नक्कीच तुम्हाला जेवढा धावा कुठता येतील तेवढा कुठायला लागतील. 20 लागल्यात. सार्थक घरत शेवटचं अंतिम षटक. सलामी वीर मागच्या सामन्यामध्ये नक्कीच पाहिला. पहिल्याच बॉल वरती तर बॉर्डरलाईनच्या बाहेर चेंडू लँड केला होता. षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं. तोच मात्र नक्कीच छोटा पॅकेट बाळा धमाका. सार्थक गावंडला नक्कीच पाहता राईट मोर द विकेट. सार्थक घरचा मात्र नक्कीच हा चेंडू. पहिलाच बॉल सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न असेल, थोडा झाला फंबल. दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या. 1 किंवा 2 सेकंदाची चुकी हे 1 किंवा 2 धावेमध्ये नक्कीच देऊन गेली. आणि याच धावा करता सेकंड इनिंग मध्ये तुम्ही जेव्हा चेस करता त्या धावा मात्र नक्कीच तुम्हाला डिफिकल्ट लागतात. हे मात्र नक्कीच लक्षात होते. 2 धावा मात्र नक्कीच ऍड झाल्यात. 22 लागला स्कोर कार्ड होती. 4 विकेट, 5 बॉलचा अद्याप केलं बाकी. 5 षटकांची लढत, बिग फाईट असं वाटलं होतं. ही मात्र नक्कीच चुरशीचा सामना होईल, परंतु त्यानंतर अक्षरशः 5 जवळ 4 ओव्हर झालेत. हे 4 ओव्हर मध्ये जखडून ठेवायचं काम टीम आपण पाहत आहे. चिरले संघाने मात्र नक्कीच केलंय. ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा येणं बाकी असं. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांनी हेरलाईन दंडित केलं. बॉलिंग मार्क होती. सार्थक घरत याला सिंगल मात्र नक्कीच ऍड होईल या बॉल वरती. धावा लागला धावपटलावरती जवळ 23 धावा. 23 लॉस ऑफ 4 विकेट्स. 5 बॉल अद्याप बाकी. स्ट्राईक एन मध्ये 7 बॉल ज्याने फेस केले मात्र नक्कीच विश्वासला आपण पाहत आहे. वेगवान प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर जबरदस्त मात्र नक्कीच पडला. त्यानंतर अक्षरशः मात्र नक्कीच चेंडूला वलंग घेतला. डॉट चेंडू सांगता मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जवळ 4 बॉल अद्याप शिल्लक आहेत. विश्वास मात्र नक्कीच विश्वास दाखवून मैदानाच्या आतमध्ये उतरला होता, पण मैदानाच्या आतमध्ये ही थोडीफार खराब कामगिरी करायला लागेल. जवळ 8 बॉलचा मात्र नक्कीच फेस केलाय. 7 धावा कुठल्या गेल्यात. फुल टॉस, फुल टोल होल वसूल का नाहीये. फिल्डर मात्र नक्कीच आहेत, परंतु इथं इशारा आलाय पंचांचा. इट्स अ नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय. फ्रीटचा बॉल नेक्स्ट मात्र नक्कीच असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट, परंतु पंचांकडे मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे नक्कीच मागणी केली. चला विनंती करतो आदरणीय मच्छिंद्र पाटील सरांना. चला मच्छिंद्र पाटील सर, आमचा आवाज मात्र नक्कीच पोहोचत असेल तर प्लीज कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच जोडायचा. इट्स अ नो बॉल. फ्रीटचा बॉल मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुलटॉस होता. बॉर्डरलाईनच्या बाहेर लँड करण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात होता, त्यानंतर पकडला झेल, परंतु पंचांचा इशारा त्यानंतर आला. इट्स अ नो बॉल. 2+1 जवळ 3 धावा मात्र नक्कीच ऍड झाल्या बॉलवरती. 26 लागला. 26 लॉस ऑफ 4 विकेट्स. अद्याप तर जवळ 4 बॉलचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल. स्ट्राईक एन वरती विश्वास. चला स्पीडअप करा थोडंफार. शेवटचा अंतिम षटक आहे. फ्रीटचा बॉल. त्या फ्रीटच्या बॉलवरती सुद्धा मात्र नक्कीच अक्षरशः बीट केलाय. सार्थक घरत
आज मात्र नक्कीच कमालीची गोंद राहिली मग करण मडिवे असो, शुभम पाटील असो, कुणाल मडिवे असो, शुभम पाटील पुन्हा एकदा असो किंवा अंतिम षटक फेकणारा सार्थकला नक्कीच पाहत आहे. 3 बॉल मात्र नक्कीच अद्याप विभाग्य 26 लॉस ऑफ 4 विकेट्स. राईट मोर द विकेट पुन्हा एकदा मारा करेल. वेगवान बॉल मध्ये नक्कीच फेकला होता. फिल्डर आहे त्यांना मात्र नक्कीच चुकी होणार नाही. अप्रतिम झेल शुभमने मात्र नक्कीच टिपला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये संपलाय विश्वासचा खेळ. अजून एक विकेटचा पतन. विकेट क्रमांक आपण पाहताय 5. 26 धावा मात्र नक्कीच लागल्यात. दोन बॉलचा अद्याप खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज मैदान शोधून दाखल झालाय. सौरभला नक्कीच पाहत आहे. सौरभ मालवे नवीन बॅट्समन. 2 बॉल खरं तर त्याच्या कोट्यामध्ये नक्कीच असतील. या 2 बॉलवरती मात्र नक्कीच एखादा मोठा फटका खेचला तर आपल्या टीमसाठी मात्र नक्कीच खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण जवळजवळ 26 फक्त लागला स्कोर कार्डवरती. त्यामध्ये 5 विकेट. राईट मोर द विकेट सार्थकला पाहत आहे आपण. अजून एक मात्र नक्की डॉट चेंडू फेकला गेलाय. शेवटचा अंतिम बॉल असेल बाकी. धावा लागल्या 26. स्विंग अँड मिस नक्कीच पाहायला मिळाला. ऍक्शन पण नक्कीच आपण पाहत आहे. अक्षरशः बॉलने मात्र नक्कीच वलंग घेतला आणि जे मात्र नक्कीच पाहिजे होतं सार्थकला ते मैदान शोधून नक्कीच घडताना पाहायला मिळते. अंतिम बॉल आपण पाहताय. टार्गेट सेट करा चेंडू मैदान शोधून नक्कीच फेकला जाईल. सार्थक घरातला पाहताय. समोर सौरभ. फुलटॉस होता. बॅटच्या रनमध्ये चेंडू येत नाहीये. फर्स्ट लेवल चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल होईल. सिंगल धाव झाली ऍड या बॉलवरती आणि 5 षटकांचा वाद विकेट संपला गेलाय आणि धावा लागत धाव पटलावरती टीम SB11 नेहरू संघ 27 धावा आणि 28 मात्र नक्कीच एक माफक आव्हान. जवळजवळ 28 तुम्हाला करायचं सेकंड इनिंग मध्ये. टीम चिरले संघ 30 बॉल मध्ये 28 धावीची गरज. तोपर्यंत मात्र नक्कीच आपण जाऊया बर्थडे सेलिब्रेशन कडे. मुख्य मंचावरती नक्कीच आपण बर्थडे पाहणार आहोत. बोरका गावचे दमदार सरपंच रोशनजी डाके साहेबांचा मात्र नक्कीच वाढदिवस आपण नक्कीच मंचकवती करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व पाहुण्यांच्या पवित्र शुभ असते. त्याचबरोबर स्पर्धेचे दमदार आयोजक संजय शेठ ठाकूर सर्वांच्या मात्र नक्कीच उपस्थितीमध्ये आपण हा बर्थडे मात्र नक्कीच सेलिब्रेशन करणार आहोत. बर्थडे सेलिब्रेशन आदरणीय बोरका गावचे दमदार सरपंच तसेच उद्योजक मात्र नक्कीच असतील.
रोशन शेठ डाके यांचा मात्र नक्कीच आपण वाढदिवसात नक्कीच सेलिब्रेशन केला. चला स्पीडअप करा तुम्ही दोन्ही संघ. चला आपण टॉस मात्र नक्कीच करून घेऊया. पारगाव आणि ओवले दोन टीमचे कॅप्टन जर उपस्थित असेल तर विनंती करतो आयोजकांना की तुमच्या पत्र शुभ असते मात्र नक्की टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅच बिग फाईट ओवले आणि पारगाव. घरचा मी लाख्या आहे. नेक्स्ट मॅच मात्र नक्कीच बिग फाईट ओवले आणि चॅलेंजर पारगाव. आदरणीय गिरीशजी मात्रे नेहरूचे घर तर नगरसेवक मात्र नक्कीच असतील त्यांच्या पत्रशुभार्थ मात्र नक्कीच केलं जाईल. त्याचबरोबर शेखरजी भोपी साहेबांच्या पत्रशुभार्थ मात्र नक्कीच केलं जाईल. टॉस बिग फाईट जय हनुमान आणि त्याचबरोबर कुबेर ट्रॉफी. जय हनुमान कॉल चॅनल पारगाव कुबेर टॉस जिंकलाय. टीम आपण पाहणार आहोत. निर्णय बॉलिंग बॉलिंग. ठीक आहे. दोन टीमला मात्र नक्कीच देऊ बेस्ट ऑफ लक आणि वॉल्यूम मात्र नक्कीच आपण कॉम्बॉक्स मध्ये स्वतः मात्र नक्कीच चेतन स्वामी केलवणे नक्कीच जॉईन होतील. पहिल्याच बॉल वरती लावली अपील पण तो पंचांचा इशारा मात्र नक्कीच आला इथं बॅट कट. करण मडवी स्ट्राईक नक्कीच पाहताय आपण ज्याने एक षटक फेकला. जवळजवळ धावा खर्च केले 11 त्यामध्ये एक विकेट. 2 विकेट मात्र नक्कीच माफी असावी. बॉल ट्रॅक वरती अर्पितला पाहत नाही सलामीवीर ज्याने जवळजवळ एक चौकार मात्र नक्कीच ठोकला होता पहिल्याच बॉल वरती. सेकंड बॉल मध्ये नक्कीच विकेट सुद्धा मात्र नक्कीच पटकावली होती. जर विचार केला तर आपण करण मडवीने ही बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदान शिवत पण नक्कीच लढताना पाहायला मिळेल. तर समोर सार्थकला बाद आहे. छोटा पॅकेट बळा धमाका ब्लॉक हॉल चेंडू मात्र नक्कीच खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अक्षरशः वेगानं पुन्हा एकदा बीट केलाय. सार्थक घरातला नक्कीच पाहताय आपण चांगली गोंधळी मैदान शिवत नक्कीच करताना पाहायला मिळतोय. आणि हेच करावं लागेल कारण टार्गेट मध्ये नक्की छोटं आहे. हे छोटे मध्ये नक्की टार्गेट तुम्हाला डिफेंड करायचं तर मैदान शॉटमध्ये याच प्रकारची गोंधळी करावं लागेल जे केले होती टीम चिरले संघाने. आणि मैदान शॉटमध्ये तेच मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. अर्पितला बाद आहे पण हा बॉल मात्र नक्कीच पुन्हा एकदा फेकावं लागेल. अर्पितला बाद आहे पण जवळजवळ 4 धावांचं गत कॉन्ट्रीब्युशन नक्कीच दिलं होतं पहिल्या इनिंगमध्ये पण तो इथं मात्र नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. गोंधळीमध्ये फक्त ना फक्त 28 टार्गेट 28 5 षटकामध्ये 30 बॉलमध्ये तुम्हाला करायचे 28 27 आता तुम्हाला करायचे आहेत. चांगला चेंडू करता चॉप केलाय. मिडॉनला फील्डर आहे. चेंडू उचलायला फेके सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली. 2 धावा लागल्या धावपटला वरती. तर स्ट्राईक एन वरती करण मडवी मागच्या सामन्याचा हिरो ज्याने खरं तर जवळजवळ 3 रिव्हर्स मध्ये नक्कीच केले होते. त्यामध्ये षटकार चौकार षटकार मात्र नक्कीच पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये नक्कीच त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल का हे सुद्धा बघणं गरजेचं असेल. पुढे सरसवत वा व्हाट अ स्ट्रोक शॉट ऑफ द नाईट फुलातून टॅलेंटचा गजर होताना पाहायला मिळतोय. करण मडवी दमदार कामगिरी स्टेप आउट करून मात्र नक्कीच बॉल ना आकाशाच्या बाहेर दमदार कामगिरी मात्र नक्कीच करताना पाहायला षटकार.
स्टेप आउट करून बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू मात्र नक्कीच लँड केला. करण मडवी नावाचा वादळ. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता, आता मात्र नक्कीच मिस केलाय. चांगला कमबॅक वेगवान मात्र नक्कीच चेंडू हाताळला. ऍक्शन पण नक्कीच पाहताय आपण अर्पितच्या माध्यमातून. स्टेप आउट करून मात्र नक्कीच चांगला फटका खेचला होता करण मडवीने. त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिल्या मैदानाच्या आतमध्ये अर्पित या गोंधळानं. अर्पित मात्र नक्कीच पाहताय 8 डावा लागलेत, 20 अद्याप करायच्यात. करण मडवी गुडगा टेकून फिल्डर आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा मात्र नक्कीच संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही आणि मात्र नक्कीच जर सोडली कोणाची दादा करण मडवी मागच्या सामन्याचा हिरो, त्याला मात्र नक्कीच जीवनदान. सिंगल धाव झाली ऍड या बॉलवरती. अंतिम एका षटकाचा वाजवी विकेट संपला गेलाय. धावा लागत धाव पटलावरती 9 धावा. एका षटकाचा मात्र नक्कीच वाजवी विकेट संपला का. धावा लागत धाव पटलावरती जवळजवळ 9. 24 मध्ये करायचे 19. आपल्या परिभाषेत मात्र नक्कीच सांगायचं तर 3 षटकार 1 सिंगल. कारण करण मडवीने मात्र नक्कीच तो कारनामा केला मागच्या सामन्यामध्ये. सेकंड ओव्हर आपण पाहत आहे. टीम नेरुल राहुल मात्रला पाहत आहे. फलंदाजीमध्ये नक्कीच अपयशी ठरला, परंतु आता गोलंदाजीमध्ये नक्कीच 100% योगदान देणं मात्र नक्कीच गरजेचं असेल. कारण समोर करण मडवी आणि सार्थक मात्र नक्कीच ही दमदार जोडी मैदानात नक्कीच पाहायला मिळते. दम लागले तर स्पीडअप करा, फिल्डिंग करा संघ नेरुल, विनंती करतो. स्पीडअप. चला प्रत्येक मिनिट मात्र नक्कीच तिथं मोजला जातोय. फिल्डिंग करा संघ आणि गोंधळची मार्क होती राहुल, प्लीज विनंती करतो. राईट मोड विकेट राहुलला पाहताय. तर समोर फलंदाज करण मडवी. धावा लागा पटलावरती जवळजवळ 9 अद्याप करायची तुम्हाला. जवळजवळ 24 बॉल मध्ये 19 धावेची गरज. राईट मोड विकेटने मात्र नक्कीच मारा करेल. समोर एक ताकदवर फलंदाज करण मडवीला पाहताय. पॉकेट डायनामो खोदून काढला, अक्षरशः ब्लॉकर मात्र नक्की चेंडू होता. डायरेक्ट हिटकायचा प्रयत्न होता. सिंगल धाव ऍड होईल का? 55 इशारा बाकी असेल. सेफ लँडिंग मात्र नक्कीच पॉपिंग क्रीजच्या मात्र नक्कीच आत्मय झाली. सिंगल धाव झाली ऍड आणि 10 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 1 ओव्हर 1 बॉल 10 धावा. जवळजवळ ते तुम्हाला करायचे आहेत 18 धावीची गरज. सार्थकला नक्कीच पाहत आहे. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकून स्वतःचा अकाउंट ओपन केलं होतं. इथं मात्र नक्कीच परिस्थिती वेगळ्या. जवळजवळ 2 बॉल घेतले, त्यामध्ये एकच धावा अद्यापर्यंत कुठल्या. अद्याप 5 बॉलचा शिल्लक मात्र नक्कीच केलं असेल. चला स्पीडअप करा, फिल्डिंग करा संघ. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न, बाटची कडा. फर्स्ट आणि सेकंड स्लिप मध्ये मात्र नक्कीच सेकंड अटेम्प्ट मध्ये ही मात्र नक्कीच चुकी होतोय अष्टांच्या पाठीमाग. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कारण सार्थक असो किंवा करण हे मात्र नक्कीच दमदार कामगिरी करताना आज पहिल्या सामन्यापासून मात्र नक्कीच पाहायला मिळालं. 10 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. राईट मोड विकेटने मारा खाली पुन्हा एकदा राहुलला पाहत आहे. आता मात्र नक्कीच सक्सेस. हलटी पलटी बॉल ने घेतली सीमारेषेच्या बाहेर कलटी. आता मात्र नक्कीच सार्थक घरात आता मात्र नक्कीच चौकार ठोकलोय. जबरदस्त कामगिरी, चौकार मात्र नक्कीच ठोकला गेलाय. हेच फटके मात्र नक्कीच हे प्रयत्न चालू होते मैदानाच्या आतमध्ये आणि अंतिम क्षणी मात्र नक्कीच यशस्वी ठरलाय सार्थक घरात. 14 मात्र नक्कीच लागला स्कोर कार्ड वरती. 1 ओव्हर 3 बॉल 14 अद्यापही करायचे आहेत. अर्धा पल्ला गाठलाय, अद्याप अर्धा मात्र नक्कीच पल्ला गाठायचा आहे तुम्हाला. टीम चिरले संघ आणि मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्न चालू आहेत सार्थक आणि करण मडवीच्या माध्यमातून. स्लो बॉल फिरकीचा जादूगर, अक्षरशः मात्र नक्कीच स्विंग अँड मिस. चेंडू पडला त्यानंतर अक्षरशः हलका मात्र नक्कीच वलंग घेतला ऑस्टमच्या बाहेर. चांगली गोंधळाची मैदानाची नक्कीच साकारताना चांगला कमबॅक राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राहुल मात्रे जवळजवळ 5 बॉल फेकलेत.
स्लोवर वन पिकायचा प्रयत्न आहे. चेंडू चाललाय मात्र नक्की थर्ड मॅन रिझन मध्ये. बॉल थांबणार नाहीये. बॉल मात्र नक्की सीमारेषेच्या बाहेर होईल. कल्टी अजून एक. सार्थकच्या बॅट मधून 4 येतो ह्या चौकार. बॅटची कडा करता नशिबाची साथ म्हणा टीम चिरले आणि सार्थकच्या माध्यमातून धावा कशा येऊ दे येणं खूप गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चौकार मात्र नक्की झालाय. टीम आपण पाहताय चिरले संघाच्या 18 लागल्या स्कोर कार्ड वरती. 19 मध्ये करायचे 10. 18 बॉल आणि 10 धावेची गरज. राईट मोड द विकेट. जवळ 9 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. शेवटचा 3 बॉल राहुल मात्रे. आता गुडघा टेकून पाठीमागे घ्यायचा प्रयत्न. फिल्डर आहे तैनात. चुकी होणार नाहीये. चांगला मात्र नक्कीच झेल पकडलाय. चैतन्य मात्रे मात्र नक्की तैनात होते. चांगला झेल पकडून मैदानाच्या आतमध्ये सार्थक घरातला मात्र नक्कीच परतीचा प्रवास करण्यास भाग पडतोय. पहिला विकेट गॉन. पाहताय आपण सार्थक बॅक टू द आउट. अठरा संख्येवरती पहिला मात्र नक्कीच गडी तंबूच्या आशला विसावा घेताना पाहायला मिळतोय सार्थक, ज्यांनी 2 चौकार ठोकले होते. परंतु त्यानंतर परतीचा प्रवास आता करायचे तुम्हाला 10. 3 षटक 18 बॉल 10 धावेची गरज. करण मडवी अद्याप टक धरून मैदानाच्या आतमध्ये उभा. मागच्या सामन्याचा हिरो. आता सुद्धा 5 बॉल मध्ये जवळ 9 धावा कुठल्या गेल्यात. अद्याप काम बाकी आहे असं म्हटलं तरी अवघड नाही आहे, कारण 10 धावा अद्याप बनवायच्या आहेत. एंड ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती शुभम पाटील. काय गोलंदाजी राहिली होती पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल. जवळ 2 षटक फेकले शुभम पाटीलनं. धावा खर्च केल्या होत्या त्यामध्ये 4 आणि विकेट आपण नक्कीच पटकावले होते. 12 बॉल फेकले 4 धावा आणि 1 विकेट. काय अफलातून दर्जाची गोलंदाजी मैदानात नक्की साकारली होती. तोच मात्र नक्कीच इंडिया नंबर 3 शुभम पाटीलला आपण पाहताय समोर एक विस्फोटक आणि एक विध्वंसक खेळाडू मैदानात नक्की दाखल झालाय करण मडवी. बॉल ट्रॅक वरती पहिला षटक फेकणारा अर्पितला मात्र नक्कीच पुन्हा एकदा इन्व्हाइट केलाय. 10 धावा करायच्या आहेत. 18 लागल्यात. 18 बॉल मध्ये 10. सोपा आणि साध्या समीकरण मात्र नक्कीच येऊन ठेपलाय. तर स्पीडअप करा, फिल्डिंग करा संघ. नेहरू आणि अर्पित विनंती करतो स्पीडअप करा. 18 बॉल मध्ये 10 धावेची गरज. राईट मोड द विकेटने मारा करेल. पहिलाच बॉल थोडा मात्र नक्कीच हा बॉल पुन्हा फेकावा लागेल अर्पितला. 18 मध्ये करायचे 10 धावा. स्ट्राईक इन वरती करणला नक्कीच पाहत आहे, ज्याने जवळ 1 षटकार ठोकलाय आणि काही सिंगल मात्र नक्कीच टीमला पुढण्याचं काम, कारण टार्गेट छोटा आहे आणि टार्गेटला मात्र नक्कीच छोटा आहे व त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गरज आणि ओळख हे मात्र नक्कीच करून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय करण मडवी. पहिलाच बॉल स्विच हिट. गतीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल होतोय हवाई सफर. बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय करणच्या बॅट मधून षटकार. हा स्ट्रोक केलाय. छोटा पॉकेट डायनामो हाईट पहा, परंतु मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे फाईट देताना टीम आपण पाहिलं असेल नेहरू संघाला स्विच हिटचा फटका. प्रॉपर टायमिंग झाला बॅटच्या रनमध्ये. जेव्हा चेंडू आदलला टक्कन आवाज आला आणि त्यानंतर बॉलच्या बाहेर चेंडू मात्र नक्कीच लँड केला. स्वागत मात्र नक्कीच केलं 6 धावेनं अर्पित मात्रेचं. 4 धावा मात्र नक्कीच अद्याप बाकी आहेत जिंकण्यासाठी. MS धोनी स्टाईलने मात्र नक्कीच सामना फिनिश करेल का करण मडवी. 24 लागल्यात. 24 लागल्यात. आता मात्र नक्कीच स्विच घ्यायचा प्रयत्न. खूप मोठा गॅप. चाला चेंडू मात्र नक्कीच दन करत सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम चिरले संघ. वेल प्लेड आणि हार्ड लक टीम नेहरू संघ. काय जबरदस्त कामगिरी अष्टपैलू खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्की साकारला. 7 बॉल मध्ये 19 धावेची बारदार केली. जे काम केलं होतं मागच्या सामन्यामध्ये ते काम सुद्धा या सामन्यामध्ये नक्कीच करून आपल्या टीमला मात्र नक्कीच विजय प्राप्त करून दिलाय. अफलातून दर्जाची फलंदाजी करण मडवी नावाचं वादळ आज मात्र नक्कीच गुंगावताना पाहतोय या वालच्या मैदानावरती. वर्ल्ड प्लेट टीम चिरले संघ आणि हार्ड लक नेहरू संघ. चला टॉस मात्र नक्की जिंकला होता टीम ओवळे संघाने. जो काही निर्णय असेल फिल्डिंगचा मात्र नक्की निर्णय घेतला होता. प्लीज मैदान दाबा घ्यायचा ओवळे टीम.
चला मी विनंती करतो या सामन्याचा सामनावीर ज्या खेळाडूने अष्टपैलू मात्र नक्कीच खेळ केला जवळ जवळ 7 बॉल मध्ये